कराडमधील चक्रव्यूह फोडून भाजप विजयी होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास. कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ दत्त चौकात रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्यावर विरोधकांकडून होत असलेल्या राजकीय दबाव, वेढा आणि चक्रव्यूहाचा मुद्दा उपस्थित करत यावर जोरदार प्रतिक्रिया नोंदवली. फडणवीस म्हणाले, कराडमध्ये आमदार अतुलबाबा भोसले यांना चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात केवळ विरोधकच नव्हे तर आपल्या काही लोकांचाही समावेश आहे. मात्र आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. चक्रव्यूह फोडून बाहेर पडण्याची ताकद आमच्यात आहे. त्यामुळे विरोधकांचे सर्व प्रयत्न फोल ठरतील आणि या निवडणुकीत भाजपच विजय होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही निशाणा साधत कराडच्या राजकारणात नवीन नेतृत्व तयार व्हावे, प्रगल्भ युवा पुढे यावेत यासाठी त्यांनी पाठबळ द्यायला हवे होते अशी अपेक्षा व्यक्त केली. अतुलबाबा भोसले यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला पुढे येण्यासाठी मदत व्हायला हवी होती, पण तसे झाले नाही अशा शब्दात त्यांनी टोमणा लगावला. पण कराडमध्ये अतुल बाबांना चारीकडनं घेरण्याचा प्रयत्न चालू आहे. आपलेही आणि विरोधकही सगळे एक झाले आहेत. सगळ्यांना मिळून वाटतं हे जे उमद नेतृत्व आहे हे जास्त मोठं झालं तर कदाचित आपल्याला अडचण होईल आणि म्हणून अभिमन्यूप्रमाणे त्यांना घेरण्याचं काम चाललं आहे. पण जसं मी नेहमी सांगतो, आम्ही आधुनिक अभिमन्यू आहोत. अभिमन्यू बिचारा त्या युद्धामध्ये महाभारताच्या त्याला चक्रव्यूहात शिरणं माहिती होतं, पण बाहेर पडणं माहिती नव्हतं. पण प्रभू श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने आम्हाला बाहेर पडणं देखील माहिती आहे. आणि म्हणून हा जो चक्रव्यूह अतुल बाबाच्या आजूबाजूला तयार केलाय त्याला भेदून या ठिकाणी अतुल बाबा या कराडमध्ये आपला झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. बाबांसारखं एक नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. बंधू भगिनींनो, इतकं तरुण तळपदार नेतृत्व हे लाभण्याकरता अनेक वर्ष निघून जातात. खरं म्हणजे मला तर या गोष्टीचा आनंद वाटला असता की पृथ्वीराज बाबा देखील म्हणाले असते की चला आता अतुल बाबांसारखं एक तरुण नेतृत्व कराडचं नेतृत्व करताय, मी देखील अतुल बाबा तुम्हाला आशीर्वाद देतो. पण ठीक आहे, त्यांना जे करायचं आहे ते करतील, इतर आमचे मित्रही जे करायचं आहे ते करतील. पण कराडवासियांनो, माझे आता राजकारणामध्ये 30 वर्ष पूर्ण झाले आहेत. राजकारणामध्ये मला भविष्य दिसतं आणि मी अतुल बाबा भोसले मध्ये भविष्य पाहतो. लक्षात ठेवा, तुम्ही जो आमदार निवडून दिलाय तो भविष्यामध्ये मोठा नेता होण्याची क्षमता ठेवणार आहे आणि म्हणूनच त्याला सगळे घेरून मारण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणून आता कराडकरांची जबाबदारी आहे की या ठिकाणी हे युद्ध अतुल बाबांचं नाही आहे, हे युद्ध पावसकरांचं नाही आहे, हे युद्ध कराडवासियांनो हे तुमचं युद्ध आहे. या युद्धामध्ये तुम्हाला प्रत्येकाला समोर यावं लागेल आणि समोर येऊन या ठिकाणी खऱ्या अर्थानं विजय हा खेचून आणावा लागेल. हा विजय अतुल बाबाचा नाही, हा पावसकरांचा विजय नाही, हा कराडचा विजय असणार आहे. निवडणूक आयोगाच्या दोषपूर्ण नियोजनामुळे फलटण व महाबळेश्वरच्या नगरपालिका निवडणुका पुढे गेल्या, आमदार शशिकांत शिंदे यांची टीका. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्यास निवडणूक आयोगाचे अयोग्य आणि अकार्यक्षम धोरणच कारणीभूत ठरले असून त्यांच्या निवडणूक कार्यक्रमातच गंभीर त्रुटी होत्या, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. अपील दाखल करण्यासाठी अत्यंत मर्यादित वेळ दिल्याने अनेकांना सुनावणीची संधीच मिळाली नाही व अखेर निवडणुका पुढे ढकलण्याची वेळ आयोगावर आली, असा घनघाती आरोप त्यांनी यावेळी केला. महाविकास आघाडीच्या सातारा नगरपालिका निवडणुकीतील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर आमदार शिंदे साताऱ्यात दाखल झाले होते. रविवारी सायंकाळी 5च्या सुमारास पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी महायुती सरकार तसेच निवडणूक आयोगाच्या कामकाजावर जोरदार प्रहार केला. आयोगाच्या पद्धतीत स्पष्टता नसून संबंधितांच्या हरकती व अपिलांचा विचार करण्यास न्यायी कालावधी न दिल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. महाबळेश्वरमध्ये आघाडीच्या माध्यमातून लढवलं जात होतं, पण फलटणला आम्ही 7-1 सीटा आम्ही उभ्या केल्या होत्या. वातावरण चांगलं होतं. परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो, आता एक या निवडणुका पुढे जाण्याचं कारण त्याला निवडणूक आयोगाच्या असलेल्या या कार्यक्रमाचा दोष आहे. या कार्यक्रमातून जर बघितलं तर त्यांनी जिल्हा अपील करण्यासाठी जो वेळ द्यायला पण होता तो कमी दिल्यामुळे
अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे. सध्या फार मोठं द्वंद्व सुरू आहे. मग सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सुरू आहे. एकमेकांच्यावर फार मोठ्या प्रमाणात टीका करतात. मला एक आश्चर्य वाटतं, एवढ्या टीका झाल्यानंतर त्यांचा संसार कसा सुखी चालला आहे तो अजूनपर्यंत मला कळला नाही. आता 2 तारखेनंतर घटस्फोट होतो का तो बघतोय आम्ही. परंतु सातारा शहरामधलं जर सांगितलं गेलं तर आम्ही सुरुवात केलेली आहे. शेवटी अध्यक्ष म्हणून राज्याचा मी ज्यावेळेला सुरुवात करतो, शेवटी कोणीतरी विरोध केला पाहिजे. भाजपला विरोध करण्याची ताकद दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार पक्ष करतो आहे. हा म्हटलं तर एक विश्वास आम्ही कार्यकर्त्यांना उभा केला आहे. पण नगराध्यक्षाचं पदासाठी आणि काही 20-21 जागेवर आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढतो आहे. चांगल्या प्रकारचा अंतर्गत लोकांचा पाठिंबा आहे असं दिसून येतं आहे. शेवटी 3 तारखेला काय होतं ते बघायचं. पण निवडणुकीला आम्ही कार्यकर्ते उभे करू शकलो आणि एका महिला भगिनीला आम्ही संधी दिलेली आहे. मला वाटतं की साताऱ्याची जनता बोलून दाखवत नाही, कृतीतून दाखवते. लोकसभेला मला त्याच पद्धतीने ह्या लोकांनी प्रचंड प्रमाणात अंतर्गत मतदान केलेलं आहे. तसं मतदान होईल अशी अपेक्षा आहे. वादळ सध्या जरी असलं, वादळ कसलं आहे लोकांचं नाही, वादळ जे आहे ते पैसा आणि सत्ता याच्या माध्यमातून आहे. परंतु ज्यावेळेला लोक उठाव करतात ना त्यावेळेला निर्णय लागतो. माझ्या माहितीप्रमाणे सुरुवात आहे, त्या सुरुवातीचा निश्चितपणाने परिणाम तुम्हाला येत्या काही वर्षामध्ये, आत्ता सुरुवात आहे त्यामध्ये आत्तासुद्धा आणि येत्या काळामध्ये सुद्धा पाहायला मिळेल. लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवर नगरपालिका निवडणुकीचे निकाल 20 डिसेंबरनंतर जाहीर करा. आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची मागणी. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकांपुढे प्रशासकीय अडचणी उभ्या राहिल्यानंतर विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी नाविन्यपूर्ण तोडगा सुचवला आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीप्रमाणे मतदान त्वरित घेऊन मात्र निकाल एकत्रितपणे जाहीर करण्याची पद्धत नगरपालिकांसाठीही राबवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी पूर्ण झाली असून शिवसेनेच्या उमेदवारांनी त्या याचिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले. निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही प्रस्थापित ठेवण्यासाठी हा मार्ग उपयुक्त ठरेल असा त्यांच्या मागणीचा केंद्रबिंदू आहे. या मागणीच्या समर्थनार्थ रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास शिवसेनेतर्फे धडक मोर्चा काढण्यात आला. नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण प्रांताधिकारी कार्यालयावर पोहोचून मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांना निवेदन सादर केले. फलटण नगरपालिकेच्या इतिहासात इलेक्शन नगराध्यक्ष आणि नगरपालिकेचे इतर सदस्यांची पुढे जाण्याचा ही इलेक्शन काही विचित्र वळणावर येऊन पोहोचलेली आहे. कारण काही का असताना प्रशासकीय कारणामुळे पुढे गेले असं समजतंय. उद्या कदाचित आम्ही त्याला रिट पिटिशनला करून चॅलेंज देण्याचा प्रयत्न करणार आहोतच. परंतु या इलेक्शन कमिशनला, स्टेट इलेक्शन कमिशनला आपण कळवलेलं आहे की आज या जिल्ह्यात महाबळेश्वर आणि फलटण सोडले तर बाकीचे ह्या इलेक्शन्स होऊन जाणार आहेत. 3 तारखेला त्याचे निकाल लागणार आहेत आणि ह्या निकालांचा परिणाम आमच्या इलेक्शनवर होऊ नये म्हणून ज्या पद्धतीने लोकसभेचे इलेक्शन असते, विधानसभेचे इलेक्शन जर टप्प्याटप्प्याने होणार असेल तर निकाल बाकी एकाच दिवशी निघतात. त्याच पद्धतीने या जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर बाकीच्या नगरपालिकेचे निकाल हे राखून ठेवावेत. या निमित्ताने कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपल्या सगळ्याला वाटेल की अजून 10 दिवस कसं करायचं. फुल ताकदीने 10 दिवस पुढे तरी गेलं तरी आपल्याला प्रचाराला लागायचं आहे, कंटाळायचं नाही. जी काही यंत्रणा आतापर्यंत उभं राहिली, हे काही वातावरण झालं ते टिकवण्याचा प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हा उमेद हारू नका, विजय आपला आहे. नमस्कार. वर्धनगड घाटात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीला मालट्रकची धडक. ऊस वाहतुकीमुळे अपघातांची मालिका कायम.
सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावरील कोरेगाव खटाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वर्धनगड घाटात ऊस वाहतुकीमुळे अपघातांची मालिका काही केल्या थांबताना दिसत नाही. रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला वेगाने येणाऱ्या मालट्रकने धडक दिल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू असल्यामुळे घाटातून ऊसाचे ट्रॅक्टर ट्रॉली व इतर वाहने दिवसरात्र मोठ्या प्रमाणावर धावत आहेत. त्यातच तीव्र उतार व वळणे असल्याने हा घाट अपघात प्रवण बनला आहे. याच पार्श्वभूमीवर हातरून सोडणारी घटना रविवारी घडली. हार्वेस्टरने तोडून आणलेला ऊस जरंडेश्वर साखर कारखान्याकडे ट्रॅक्टर ट्रॉलीने नेत असताना घाटाच्या शेवटच्या टोकावर कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मालट्रकने जोरदार धडक दिली. प्रसंगवधान राखल्यामुळे ट्रॅक्टराने ऊसाने भरलेल्या 2 ट्रॉली एका खोल दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावल्या. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही वेळ पूर्ण ठप्प झाली. मात्र उपस्थित वाहन चालकांनी पुढाकार घेत मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला व काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात यश मिळाले. दरम्यान या ठिकाणी सातत्याने वाढणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी रामोशीवाडीचे सरपंच केशवराव मदने यांनी केली आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी तसेच जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस यांच्या मार्फत वर्धनगड घाट परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात केल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल व वाहतूक कोंडी टळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्पिंग जपांग फाडून 30,000 रुपयांचे नुकसान. रेवडी येथील चौघांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कोरेगाव तालुक्यातील रेवडी गावामध्ये जम्पिंग जपांग या जत्रेतील खेळण्याचे साहित्य फाडून तोडत सुमारे 30,000 रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी चौघांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा आनंदा काळे हिने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. फासेपारधी समाजाचे नेते पॅन्थर विश्वास मोरे यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता पत्रकारांना याबाबत माहिती दिली. फिर्यादी पूजा काळे या कुटुंबियांसह रेवडी येथे वास्तव्यास असून गावातील पाटबंधारे कार्यालयासमोरील रिकामे जागेत यात्रेनिमित्त जम्पिंग जपांग तयार करत होत्या. त्याचवेळी संकेत शिंदे, सागर भोसले गावात पाण्याचा जार विकणारा एक इसम आणि चौथा अनोळखी व्यक्ती यांनी मिळून खेळण्याचे साहित्य फाडून तोडल्याचा आरोप केला आहे. घटनेनंतर पूजा काळे यांचे पती, बहीण मीनाक्षी उकेश काळे, सून राजेश्वरी संकेत काळे व मुलगा जगदीश यांनी विरोध दर्शवत कारण विचारले असता चौघांनी एकत्रित येऊन जातीवाचक शिवीगाळ करत धमकी दिल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला आहे. या वादातून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही घटना 25 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा 11 वाजण्याच्या सुमारास घडली असून कुटुंबाशी चर्चा करून कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्यात आली आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यात चौघांच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश्री तेरणी यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास त्या स्वतः करत आहेत. त्यानंतर विश्वास मोरे तो रेवडी तालुका कोरेगाव येथे जत्रेमध्ये माझा काही पारधी बांधव जम्पिंग लावून होता. तिथं काही गाव गुंड जातीभेदी कोयता व सुऱ्या घेऊन या पारधी बांधवांना मारहाण करायला लागली. उसाबाहेरचा पारधी समाज माणसात आलाय. अजूनही जर त्यांच्यावर अन्याय होत असेल तर हा पॅन्थर विश्वास मोरे या पारधी समाजाच्या मागे अख्खं गाव ना गाव जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. पॅन्थरचा इशारा देतोय. पारधी समाज हा एकटा राहिलेला नसून त्यांच्यासोबत पॅन्थर विश्वास मोरे. कलेक्टर साहेब, आता आचारसंहिता चालू होईल. आचारसंहितेच्या आत नाही ना तुम्हाला जम्पिंग वर उड्या मारायला लावल्या तर पॅन्थर विश्वास मोरे परत नाव सांगा. अरे गावात कुणाचा? अरे आवाज कुणाचा? विश्वास मोऱ्यांचा. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.